श्रावणीताई थांबा, मी मॅडी सरांना मदत केली. मीच ते रजिस्टरमधलं एंट्रीचं पान फाडलं आणि CCTV फुटेज पण मीच डिलीट केलं. पण मी हे सगळं मॅडी सरांच्या सांगण्यावरनं केलेलं. त्याचे त्यांनी मला पैसे दिलेले. मला सांग, मदनने सानिका बरोबर काय केलं? मॅडी सरांच्या सांगण्यावरनं सानिका मॅडमना मी त्या रूममध्ये पाठवलं. नंतर मॅडी सर आत गेले आणि दरवाजा बंद केला. पण आतमध्ये काय झालं मला खरंच माहित नाही. लाज नाही वाटली असं काहीतरी करताना? अरे तुम्हाला काय आया बहिणी आहेत की नाही? शुभूच्या बहिणीच्या जागी उद्या तुझी बहीण असती तर काय वाटतं रे तुला? लोकांच्या आया बहिणी काही इथे रस्त्यावर पडल्यात आणि शुभू बरोबर असं केलं? काय सगळं विसरलास का? शुभूने किती काय काय केलं तुझ्यासाठी ते? लाज नाही वाटली तुला? मॅडम चुकलं माझं. ह्या पुढे मला तुझं तोंड या घरात बघायचं नाहीये. चालता हो. तुम्ही सगळे जा आता आणि लक्षात ठेवा, याची चर्चा कुठेही नकोय. निघा. श्रावणी, अगं तू त्या नोकराला घालवून दिलंस, पण मदन विरोधात तोच एक पुरावा होता. काकू, अगं त्या नोकराचं काय? मदनने 2 मिनिटात तुला खोटं ठरवलं असतं आणि स्वतः सेव्ह झाला असता. मदनने सानिकासोबत काय केलं असेल ग? काकू, आता हे सगळं आपणच बाबांसमोर आणायला हवं. तो मदन, नोकर, सानिका हे तिघच पुरावे होते ग. पण मदन तर काय खरं बोलणार नाही. त्या नोकराला तर तू घालून दिलंस. आणि सानिका, काकू जर सानिकानेच मदनचा पर्दाफाश केला तर? मग तर मदनला कोणीच वाचवू शकत नाही. शुभू, काय एवढा विचार करायलायस? खरं सांगू, त्या दिवशी तू मदनला हाणायला नव्हतं पाहिजेस. उलट साहेबांना भेटून सांगायचं ना तो मदन कसा आहे ते. तू हाणामारी करून स्वतःच नुकसान करून घेतलंस. अहो काय बोलायलाय? मदननं सानिका सोबत काय केलंय मला तुम्हाला माहिती आहे ना? साहेबांचा भाचा असला म्हणून काय झालं? खरं तर अशा माणसांचा मी जीव घ्यायला पाहिजे होता. बरं काय बोलायलायस? मी खरं तेच बोलतोय अण्णा. मला कोणी बोललं, मला कोणी मारलं, मी सगळं सहन करीन. पण माझ्या कुटुंबाच्या आबरूवर कोणी घाला घातला तर मी ते सहन करणार नाही. अजिबात नाही. श्रावणी मॅडम का फोन करतायत? बरं उचल की फोन. अरे काय म्हणतायत ते निदान ऐकून तरी घे. मॅडम तुम्हाला सांगितलं होतं ना मला सारखं सारखं फोन करू नका असं म्हणून. का फोन करताय? तुला काय वाटलं तू सांगशील आणि मी लगेच तुझं ऐकेन? हे बघ शुभू, मी शांत बसणार नाही. मॅडम, आमचं आयुष्य आमच्याप्रमाणे जगू द्या आम्हाला. मला सांग, सानिका फोन का उचलत नाहीये? मॅडम, तिला तुम्ही कशाला फोन लावताय? नका लावू. तिला शांत राहू द्या. शुभू, मग काय करू मी? खरं काय झालंय ते तू मला सांगायला तयार नाहीयेस. सानिका माझ्याशी बोलत नाही, मग काय करू? शांत बसून अन्याय बघत राहू का फक्त? हे बघ, मला चांगलंच माहितीये की त्या मदनने सानिका बरोबर काहीतरी घाणेरडा प्रकार केलाय. तू फक्त माझी साथ दे शुभू. त्या मदनला अशी अद्दल घडवेल ना, तो आयुष्यात परत कुठल्याही मुलीकडे बघायची हिंमत सुद्धा करणार नाही. मी नक्की सानिकाला न्याय मिळवून दे. शुभू, थांबावे सगळं. शुभू बाळा, याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल का नाही मिळेल नाही ठाव रे. आपल्या सानीची आबरू मात्र चव्हाट्यावर यायला लागली. मी आहे तिची. उद्या उठून तिच्याकडे कोणी बोट दाखवलं तर मला सहन नाही व्हायचं बाबा. अगं पण मी काय म्हणाले ऐक की. माझी शपथ आहे तुला. मला असला न्याय नकोय मॅडम. मला मॅडे आणि आत्यासाहेब माहित आहेत. माझ्या बहिणीचं नाव आणि आबरू यात बदनाम व्हायला नको.
तिनं आधीच खूप काही सहन केलंय हो. खरं सांगू मला मॅडीला शिक्षा द्यायची आहे, पण साहेबांचा विचार करून मी हा विषय इथंच थांबवालोय. मला या सगळ्या प्रकरणापासून आणि तुमच्यापासूनही दूर राहायचंय. प्लीज इथेच सगळं संपूयात. असा कसा मी विषय सहजासहजी सोडून देऊ? सानिकाच्या डोळ्यातली ती भीती मी बघितली. शुभू जर तुम्हाला खरं काय ते सांगणार नसेल, मी सानिकाही गप्प बसणार असेल, तर आता मलाच काहीतरी करायला हवं. पण मदनचा चेहरा मी सगळ्या जगासमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाहीये. तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्याचं एक निवेदन तयार करा आणि पृथ्वी सरांकडे लिहून ठेवा. धन्यवाद. भैया आपल्याला पुढच्या मीटिंगला निघायला हवं, नाही तर उशीर होईल. हो, बाबा मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. माझी महत्वाची मीटिंग आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे. बाबा बाबा प्लीज, मला खूप महत्त्वाचं बोलायचंय शुभू आणि मदन बद्दल. पृथ्वी तिला सांग मला तिच्याशी बोलायचं नाहीये. श्रावणी ऐक ना. नाही काका, बाबा बाबा प्लीज मला बोलू द्या. वाद घालतेस तू. तुम्ही नेहमी सगळ्यांचं ऐकून घेता ना, मग आज तुम्हाला माझं पण ऐकून घ्यावंच लागेल बाबा. पृथ्वी तिला शेवटचं सांग. बरं ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही तुमच्या मुलीचं नका ऐकून घेऊ, पण या राज्याची एक सुजाण नागरिक म्हणून मी शिक्षण मंत्र्याकडे दाद मागते असं समजा. एका मुलीवर अन्याय झालाय, तिची बाजू मांडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि ते ऐकून घेणे तुमचं कर्तव्य आहे. मग सांगा मंत्री साहेब, तुम्ही एका नागरिकाला नाकारणार आहात का? बोल, काय म्हणायचंय तुला? सगळ्यांना इथे बोलवूनच घेते, सगळ्यांसमोर बोललेलंच बरं आहे. आत्या, मदन, काकू, सगळे लगेच बाहेर या. काय झालं ग श्रावणी? सानिका ह्या घरात आली होती हे मला कळलं. अनुराधा दौलतराव शेलार. भैया साहेब, हा डबा शुभूचा आहे. काल सानिका हाच डबा घेऊन आपल्या घरी आली होती. अगं हो, हा शुभूचा डबा आहे, पण शुभू विसरला असेल इथे. ही खोटं बोलते की सानिका इथे येऊन गेली म्हणून. बर, रजिस्टर दे. हे बघा, हे आपल्या गेटवरचं एंट्री रजिस्टर आहे. ह्यातलं मधलं पान गायब आहे, कोणीतरी फाडलंय. आणि मी सीसीटीव्ही फुटेज पण चेक करत होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मधल्या काही वेळेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा गायब आहे.